या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावलीचा तो मराठी भाषेविषयीचा व्हायरल झालेला व्हिडिओ जगन्नाथ पाहत असतो आणि सावलीचं होणारं कौतुक बघून तो तर खूपच खुश होतो। तितक्यात अलका त्या ठिकाणी येते। ती विचारते की काय हो काय बघताय तुम्ही, आणि त्यावेळी जगन्नाथ हसतच म्हणतो की बघ आपल्या लेकीचं किती कौतुक होतंय, सगळीकडे व्हायरल झाली आपली सावली। आणि हे ऐकून अलकाला सुद्धा खूप आनंद होतो। मग ती सुद्धा तो व्हिडिओ पाहते आणि म्हणते की खरंच आपल्या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तर जगन्नाथ हसतच म्हणतो मग शेवटी लेक कोणाची आहे ती। आणि हे ऐकून अलका म्हणते की तुम्हाला तर आपल्या लेकीचं कौतुक करण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं। आता मला माहिती आहे पुढचा आठवडाभर तरी तुम्ही सगळ्यांना सांगत बसणार की बघा माझी लेक किती छान बोलते आणि तिचा तो व्हिडिओ दाखवणार। आणि त्यावर जगन्नाथही हसतच हो म्हणतो। त्यानंतर तो अलकाला सांगू लागतो की आपल्या लेकीचा चांगुलपणा फक्त त्यात तिलोत्तमाच्या डोक्यात जायला हवा ग, म्हणजे सगळं काही ठीक होईल। पण अलका म्हणते की जाऊ द्या ना, आपल्या लेकीचं इतकं कौतुक होतंय तर आपण ते सेलिब्रेट करूयात, कशाला उगाच तुम्ही त्या तिलोत्तमाचं नाव घेता। आणि त्यावर जगन्नाथही म्हणतो की अगदी खरं आहे, जाऊ दे ती तिलोत्तमा। आणि ते ऐकून अलकाही हसू लागते। तर दुसरीकडे ती जुली सतत राजकुमारला कॉल करत असते, त्यामुळे राजकुमार पटकन खोलीत जातो आणि दरवाजा बंद करून तिच्याशी बोलू लागतो। त्या मुलीला राजकुमारला भेटायचे असते, पण राजकुमार तिला सांगतो की हे बघ इकडे वातावरण खूप तापलं आहे, आमच्या घरातील एका व्यक्तीने आपल्याला एकत्र बघितलंय, त्यामुळे आता तू स्वतः मला कॉल किंवा मेसेज करू नको, मी स्वतःहून तुला कॉल करेल। मात्र तरीही ती मुलगी म्हणत असते की तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मला तुला भेटायचं आहे। पण राजकुमार म्हणतो की ते आत्ता शक्य नाही आहे, मी उद्या येऊन तुला भेटेल, पण प्लीज आता तू मला फोन करू नको। आणि त्यावर ती मुलगी म्हणते की ठीक आहे, पण आपण उद्या नक्की भेटायचं आहे। आणि त्यावर राजकुमारही हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो। मात्र त्यानंतर ती मुलगी हसतच स्वतःशी म्हणत असते की हा बकरा आता मोठा झाला आहे, लवकरात लवकर याला कापायला हवं आणि सगळा माल घेऊन पसार व्हायला हवं। आणि मग त्यानंतर ती हसतच विचार करू लागते की आता लवकरात लवकर एखादा मोठा स्फोट घडवून आणायला हवा। दुसरीकडे तिलोत्तमाने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावलेले असते। सगळ्यात शेवटी राजकुमार येतो आणि उगाच विचारतो की काय गाय काय झालं, पुन्हा कोणीतरी तुला सांगितलं की काय माझं कुठेतरी अफेअर आहे म्हणून। आणि ते ऐकून सावली खाली मान घालते। तर ती ऐश्वर्यामध्येच म्हणते की नाही रे राजकुमार दादा, कोणीही तुझ्याविषयी कोणतीही कंप्लेंट केलेली नाही आहे, खरंच महत्त्वाचं काम होतं म्हणून आम्ही तुला बोलावलं। आणि त्यावेळी चंद्रकांत म्हणतो की हे बघा जे घडलं आहे ते आता सोडून द्या, उगाच किती दिवस अजून विषय चघळत बसायचा, एक महत्त्वाचं काम आहे आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी तिलोत्तमाने तुम्हाला इथे बोलावले। आणि मग तिलोत्तमा सगळ्यांना सांगू लागते की उद्या आपल्या घरी संकर्षण येणार आहे। आणि हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो। तर सारंग म्हणत असतो की अरे च्या तो तर मला काहीच बोलला नाही। आणि त्यावेळी तिलोत्तमा सांगते की अरे हो, त्याने मुद्दामच तुम्हाला कोणालाही काही सांगितलं नाही, सरळ मला कॉल केला, तो सध्या पुण्यातच आहे हे कळाल्यावर मग मी त्याला म्हटलं की तू घरीच ये। आणि मग त्यानंतर ती सर्वांना सांगते की हे बघा उद्या तुम्ही तुमच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा, सगळ्यांनी घरातच थांबायचं आहे, कारण संकर्षण आपल्याकडे एक कुकरी शो घेऊन येत आहे। पण उद्या सगळ्यांनी मस्त वेगवेगळे खेळ खेळायचे आणि मग तो आपल्या घरातली बेस्ट सून कोण आहे हे शोधेल। आणि ते ऐकून मग सगळेच जण आनंदाने तयार होतात। त्यानंतर मग रात्री सावली तिच्या खोलीत जाते, त्यानंतर सारंगही तिथे येतो, पण त्याला पाहून सावली लगेच रडू लागते आणि खाली मान घालते। तर सारंग तिला म्हणतो की सावली मी तुला काही बोललोय का नाही ना, मग का रडतीये? आणि हे बघ मी सकाळी तुला फक्त इतकंच म्हटलं की तू जे काही केलं ते मला पटलं नाही, बाकी मी काही बोललेलो नाहीये। आणि त्यावेळी सावली म्हणते की हो सारंग सर, आणि मुळात तुमची काही चूक नाही आहे, माझी चूक झाली, मी गैरसमज करून घेतला आणि राजकुमार दादांवर संशय घेतला। खरं तर मी सगळं तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण मला असं वाटलं की तुम्हाला काळजी वाटेल म्हणून मी सरळ अमृता वहिनींकडे गेले। मात्र नेमकं आमच्या दोघींचं बोलणं ऐश्वर्या वहिनींनी ऐकलं आणि सगळा प्रॉब्लेम झाला। त्यावेळी सारंग तिला समजावत म्हणतो की हे बघ सावली, आता जे घडलं ते सोडून दे, या विषयाचा जास्त विचार करू नको। आणि त्यावर सावलीही हो म्हणते। त्यानंतर सारंग तिला सांगतो की मला माहिती आहे का, मला तुझी एक गोष्ट ना खूप आवडली। सावली विचारते कोणती गोष्ट? आणि मग सारंग तिला तिचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो तो दाखवतो। तो व्हिडिओ पाहून सावलीलाही आनंद होतो। त्यानंतर सारंग तिला विचारतो की मला सांग तुला हा फोन कसा वाटला? तर सावली आनंदाने विचारते की सारंग सर तुम्ही नवीन फोन घेतलात का? आणि त्यावर सारंगही हसतच हो म्हणतो। सावली कौतुकाने तो मोबाईल बघत असते, ती म्हणत असते की खरंच खूप सुंदर
सुंदर आहे. तर सारंग हसतच म्हणतो की अगं हा नवीन मोबाईल मी तुझ्यासाठीच घेतलाय. पण ते ऐकून सावली घाबरून म्हणते की नाही नाही, मी इतका मोठा मोबाईल नाही वापरू शकत, मला नाही आहे सवय. पण सारंग तिला समजावतो आणि म्हणतो की हे बघ, आता हा मोबाईल तुझा आहे. जर तू या मोबाईलचा व्यवस्थित वापर केला ना तर तू जगाच्या सोबत राहशील, तुला नवनवीन गोष्टीसुद्धा शिकता येतील आणि मला खात्री आहे तू लवकरच सगळं शिकून घेशील. त्यामुळे सावलीलाही खूप आनंद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की ऐश्वर्या त्या स्पर्धेसाठी तयार होत असते. तितक्यात नील त्या ठिकाणी येतो. तिला म्हणू लागतो की ऐश्वर्या, खरंच तू खूप छान तयार झालीस, रोजच्या इतकी सुंदरही दिसते. पण ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे मी सुंदर आहे, उगाच तू कॉम्प्लिमेंट देण्याची गरज नाही आहे. आणि तसंही तूच म्हणाला होता ना की काय करायचं या सौंदर्याचं, मग कशाला आत्ता बोलतोयस. आणि ते ऐकून नील म्हणतो, ऐश्वर्या निदान आजच्या दिवशी तरी कडू नको ना गं बोलू. पण ऐश्वर्या म्हणते की का, आज कोणता सण आहे का, आणि मुळात मी कसं बोलायचं हे तू मला सांगण्याची काही गरज नाही आहे. तू कसा बोलतो याकडे आधी लक्ष दे. आणि ते ऐकून मग नील नाईलाजाने कान पकडून तिची माफी मागतो. तर ऐश्वर्या हसतच म्हणते की अशी वेळच येऊ द्यायची नाही जेणेकरून आपल्याला माफी मागावी लागेल. आणि तिच्या अशा तिरसट बोलण्यामुळे नील मग नाईलाजाने तिथून निघून जातो. ऐश्वर्या मात्र हसतच मनाशी म्हणत असते की नाही म्हटलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये माझी इमेज थोडीशी खराब झाली आहे. पण आज घरामध्ये ही जी छोटीशी स्पर्धा आहे ती स्पर्धा जर मी जिंकले तर माझी इमेज पुन्हा एकदा व्यवस्थित होईल, क्लिअर होईल आणि मग ती स्पर्धा जिंकण्याचाच विचार करू लागते. त्यानंतर मग सगळेजण संकर्षणच्या स्वागतासाठी उभे असतात. संकर्षण घरात येतो, त्याला पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तिलोत्तमा म्हणत असते की आज मी तुला भरपूर खाऊ पिऊ घालणार आहे, तुझे भरपूर लाड करणार आहे. आणि ते ऐकून संकर्षण तर खूपच खुश होतो. त्यानंतर अमृता त्याला म्हणते की आता आपण स्पर्धेला सुरुवात करण्याच्या आधी मस्त चहा घेऊयात, गप्पा मारूयात. आणि त्यावर सगळेच जण आनंदाने तयार होतात. मग सावली पटकन सगळ्यांसाठी चहा बनवते. सावलीच्या हातचा तो फक्कड चहा संकर्षणला खूपच आवडतो. तो खूप कौतुक करत असतो. पण सावलीचं होणारं कौतुक बघून ऐश्वर्या, तारा आणि तिलोत्तमाचा चेहराच पडतो. त्यानंतर संकर्षण म्हणतो की आपण खेळायला सुरुवात करण्याआधी सगळ्यांसोबत थोड्याशा गप्पा मारूयात. आणि मग तो त्याच्या शेजारी बसलेल्या ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, कशी आहेस का तू. तर ऐश्वर्या म्हणते की मी तर एकदम ठीक आहे. तर संकर्षण म्हणू लागतो की मला ना तुझी एक गोष्ट खूप आवडते, तू अगदी सगळ्यांचं मन भरून कौतुक करते, सगळ्यांविषयी चांगलं बोलते. आणि ते ऐकून सगळेजण खाली मान घालून गालातल्या गालात हसू लागतात. तर ऐश्वर्याला असं वाटतं की खरंच संकर्षण आपलं कौतुक करतोय, त्यामुळे ती खूपच खुश होते. त्यानंतर संकर्षण तिला विचारतो की मला सांग, तुला या घरातील सगळ्यात बेस्ट सून कोण वाटते, म्हणजे तू सोडून. आणि त्यावेळी ऐश्वर्या मोठ्या ऐटीने म्हणते की हे बघ, सगळ्यात बेस्ट सून तर मीच आहे, पण जर मी सोडून दुसरी कोणी असेल ना तर ती आहे तारा. मला खरंच ताराचं खूप कौतुक वाटतं. आणि ते ऐकून संकर्षण म्हणतो की अरे वा, मात्र ताराला तुझ्या लेवलला येईपर्यंत थोडासा वेळ लागेल ना. आणि त्यावर ऐश्वर्याही हसतच हो म्हणते. त्यानंतर मग तो संकर्षण तारासोबत बोलू लागतो. मग तो तिलोत्तमाला म्हणू लागतो की मावशी, खरंच तुझं भाग्य आहे की तुला तारावजे सून म्हणून मिळाली आहे. किती गोड आवाज आहे या मुलीचा. आणि ते ऐकून तारा तर खूपच खुश होते. त्यानंतर संकर्षण तिला विचारतो की मला सांग, तुझं आमच्या सोहमबद्दल काय मत आहे, कसा वाटतो तो तुला नवरा म्हणून. आणि त्यावेळी तारा खुशाल म्हणते की तसा तो नवरा म्हणून ठीक आहे, मात्र त्याला त्याच्या सावली वहिनीचं खूपच कौतुक असतं, तो सतत तिचंच कौतुक करतो आणि मला काही अटेन्शन देत नाही. आणि हे ऐकून सोहमला वाईट वाटतं. तर संकर्षण म्हणत असतो की अरे काय सोहम, तुझी बायको तुझ्याविषयी असं बोलते, शोभतं का. आता तू तिला हवं असणारं अटेन्शन दे, म्हणजे तुझ्या संसारातलं टेन्शन थोडं कमी होईल. आणि त्यावर सोहमही हसतच हो म्हणतो. त्यानंतर संकर्षणचं लक्ष जातं त्या राजकुमारकडे. राजकुमार मात्र त्या जुलीसोबत चॅट करण्यात बिझी असतो. आणि मग त्यानंतर ती मुलगी सतत त्याला कॉल करू लागते. त्यामुळे तो खूपच चिडतो आणि मनाशी म्हणू लागतो की ही काय बिंडोक आहे का, एकदा हिला सांगितलं ना की कॉल करू नको, तरीही सतत कॉल करते. आणि त्यावेळी सावलीसुद्धा थोडीशी संशयानंच त्याच्याकडे बघत असते. जेव्हा हे राजकुमारच्या लक्षात येतं तेव्हा तो रागातच तिच्याकडे बघू लागतो. पण तितक्यात संकर्षण म्हणतो की अरे राजकुमार दादा, मी तर माझा फोन घरी ठेवून आलो आहे आणि तू मात्र सतत त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलाय, नक्की चाललंय काय तुझं. आणि ते ऐकून राजकुमार पटकन म्हणतो की काही नाही, आज मी सुट्टी घेतली त्यामुळे अनेक कामं खोळंबली आहेत, इतकंच. आणि मग तो पुन्हा मोबाईल हातात घेतो आणि चॅट करायला सुरुवात करतो. आणि ते पाहून संकर्षण तिलोत्तमाला म्हणतो
की मावशी तू तर भल्या भल्यांना वटणीवर आणला आहे, पण जर शक्य असेल तर या राजकुमारला माणसात आण. आणि त्यावर तिलोत्तमा हसतच हो म्हणते. पण या गोष्टीमुळे तो राजकुमार रागातच संकर्षणकडे बघू लागतो. तर संकर्षण पटकन म्हणतो की चला चला आपण दुसऱ्या कोणासोबत तरी बोलूयात, उगाच राजकुमार दादा चिडायचा. आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष अमृताकडे जातं. तो तिच्याशी गप्पा मारू लागतो. तो म्हणत असतो की अमृता वहिनी, मला सांग तुला या घरात न आवडणारी एखादी गोष्ट आहे का? पण अमृता साधेपणाने निरागसपणे म्हणते की नाही रे, या घरात सगळं काही मला खूप आवडतं. न पटणारी अशी एकही गोष्ट नाही आहे. आणि ते ऐकून संकर्षण खुश होत म्हणतो की तिलोत्तमा मावशी, तुझी ही सून ना अगदी तिच्या नावाप्रमाणेच अमृतासारखी गोड आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा ही अगदी आनंदाने मान डोलावत हो म्हणते. त्यानंतर मग संकर्षण सावलीसोबत बोलू लागतो. तो तिला विचारत असतो की सावलीबाई, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर सावली म्हणते की आता मी काय बोलणार. आणि त्यावर संकर्षण म्हणतो की ठीक आहे, मी तुला बोलायची एक संधी देतो. आता तू मला सांग की माझी ही तिलोत्तमा मावशी सासू म्हणून कशी आहे? ती खूप छळ करते का? आणि ते ऐकून सावली म्हणते की नाही, तिलोत्तमा मॅडम सगळ्यांना खूप कडक शिस्तीच्या वाटतात, पण तशा त्या अजिबात नाही आहे. त्या आम्हा सगळ्यांची खूप काळजी घेतात, खूप प्रेमळ आहेत त्या. आणि हे ऐकून तिलोत्तमालाही थोडासा आनंद होतो. तर संकर्षण म्हणत असतो की मावशी, मला तर असं वाटते की तुझी परफेक्ट सुनेची जी व्याख्या आहे ना, ती सावली नक्की बदलणार. म्हणजे तुला असं वाटतं ना की सून सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर हवी, आणि म्हणूनच तुझं या ऐश्वर्या वहिनीवर खूप प्रेम आहे. पण मला खात्री आहे की तुझं तिच्यावरचं प्रेम हळूहळू इकडे सावलीकडे शिफ्ट होणार. पण ते ऐकून ऐश्वर्या रागातच त्याच्याकडे बघू लागते. तर तिलोत्तमा ही काही उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर संकर्षण सांगतो की चला आता आपण खेळांना सुरुवात करूयात. पण तितक्यात त्या राजकुमारला पुन्हा एकदा जुलीचा कॉल येतो. आणि तो कॉल नेमकी सावली पाहते. तर तो राजकुमारही घाबरूनच तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.